Hello dear students, welcome back to my channel. Today we learn class 7 maths chapter number 1 geometrical construction. ह्या व्हिडिओ मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2 बघणार आहे. आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण ह्या चॅप्टरचे बेसिक लेक्चर बघितलेले आहे आणि प्रॅक्टिस सेट 1 कंप्लीट केलेला आहे. दोन्हीही व्हिडिओचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तिथून तुम्ही बघू शकता. तर बघा, आता सगळ्यात आधी तुम्हाला तुमची नोटबुक घेऊन बसायचं आहे आणि जिओमेट्रिकल बॉक्स घेऊन बसायचं आहे. त्यामधले जे इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट आपण इथे यूज करणार आहे. ओके, तर बघा यामध्ये आता आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, ड्रॉ ट्रायंगल्स विथ द मेजर्स गिव्हन बिलो. ह्या ठिकाणी आपल्याला काही मेजर्स दिलेले आहे. ह्या मेजर्स अकॉर्डिंग आपल्याला इथे ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. मग बघा, इन ट्रायंगल ABC लेंथ AB 5.5 सेंटीमीटर, लेंथ BC 4.2 सेंटीमीटर, लेंथ AC 3.5 सेंटीमीटर. मग आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी आपल्याला एक रफ डायग्राम इथे काढून घ्यायची आहे, म्हणजे रफ कन्स्ट्रक्शन करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या अकॉर्डिंग आपण इथे व्यवस्थित आपलं फेअर कन्स्ट्रक्शन करू शकणार आहे. मग इथे ABC अशी रफ डायग्राम काढून घ्यायची आहे. AB ला किती आहे 5.5, BC किती आहे 4.2 सेंटीमीटर, 3.5 सेंटीमीटर AC. मग ह्याच्या अकॉर्डिंग आपण इथे आता फेअर ट्रायंगल्स इथे काढून घेणार आहे. मग इथे बघा, ह्या ट्रायंगलमध्ये बेस साइड कोणती आहे, बेस साइड आहे BC. मग बेस आधी सर्वात आधी आपण बेस ड्रॉ करून घेणार आहे. म्हणजे इथे आपण B पॉइंट घेतला तर आपल्याला स्केलच्या मदतीने इथे 4.2 ची लाईन एक ड्रॉ करून घ्यायची आहे, BC 4.2 सेंटीमीटर. नेक्स्ट आता तुम्हाला इथे तुमचं कंपास यूज करायचा आहे आणि कंपासमध्ये आपल्याला स्केलच्या मदतीने 5.5 चा डिस्टन्स घ्यायचा आहे आणि B पॉइंटला ठेवायचा आहे कंपास आणि इकडे अशी एक आर्क आपल्याला ड्रॉ करायची आहे. सपोज अशी तुमची आर्क येणार आहे 5.5 ची. नेक्स्ट सेम ॲज इट इज आपल्याला 3.5 आपल्या कंपासमध्ये घ्यायचा आहे डिस्टन्स आणि इथे अशी आर्क ड्रॉ करायची आहे C पॉइंटवरून. ओके, मग इथे आपल्याला एक पॉइंट मिळणार आहे. हे पॉइंट आपल्याला B पॉइंटला आणि C पॉइंटला जॉईन करायचे आहे. ह्या ठिकाणी आपला हा ट्रायंगल कंप्लीट होतो. 5.5 सेंटीमीटर अँड 3.5 सेंटीमीटर अशा प्रकारे तुम्हाला अँगल ड्रॉ करायचा आहे. मग ह्याच प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल B आणि एक्झाम्पल C करायचं आहे. बघा, इन ST 7 सेंटीमीटर, लेंथ TU 4 सेंटीमीटर, लेंथ SU 5 सेंटीमीटर. मग इथे आपण रफ डायग्राम ड्रॉ केली तर आपल्याला समजेल की कोणतं मेजर कोणत्या साईडला येणार आहे. ST किती आहे 7 सेंटीमीटर आहे, TU किती आहे 4 सेंटीमीटर, SU किती आहे 5 सेंटीमीटर. मग इथे बेस काय दिसतोय आपल्याला ह्या डायग्राम मध्ये, बेस साइड कोणती आहे TU. मग फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथे TU ही ड्रॉ करायची आहे. म्हणजे इथे पॉइंट T येणार. मग पॉइंट T वरून मेजर करून आपल्याला 4 सेंटीमीटरची एक लाईन ड्रॉ करायची आहे. आणि नेक्स्ट आपल्याला आपल्या कंपासमध्ये 7 सेंटीमीटरचा मेजर घ्यायचा आहे आणि कंपास T वरती ठेवायचा आहे आणि अशी एक आर्क ओढून घ्यायची आहे, म्हणजे आर्क अशी ड्रॉ करून घ्यायची आहे. नेक्स्ट इथे 5 सेंटीमीटरची एक आर्क अशी ड्रॉ करून घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी हा पॉइंट आपल्याला मिळेल त्या ठिकाणचे पॉइंट आपल्याला T आणि U या पॉइंटला जॉईन करायचे आहे आणि इथे मेजर लिहायचे आहे. या ठिकाणी आपला हा असा ट्रायंगल कंप्लीट होतो. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल सेम तुम्हाला हीच प्रोसेस अप्लाय करायची आहे. फक्त तुम्हाला इथे मेजर जे आहेत हे वेगळे दिलेले असणार आहे, काही चेंज करून दिलेले असणार आहे आणि ट्रायंगलचे नेम चेंज करून दिलेले असणार आहे. सेम तुम्हाला ॲज इट इज अशाच प्रकारे करायचं आहे. ते तुम्हाला स्वतः करायचं आहे, कारण सेम प्रोसेस तुम्हाला अप्लाय करायची आहे. आणि तुम्हाला जर का ड्रॉ करता आलेलं नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावरती घेऊ, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेणार आहे. ओके, तर आता बघू आपण नेक्स्ट आपण घेणार आहे क्वेश्चन नंबर 2. अँड आयसोस्केल्स ट्रायंगल्स विथ बेस 5 सेंटीमीटर अँड द अदर साइड्स 3.5 सेंटीमीटर ईच. बघा, आता कोणताही क्वेश्चन आपण सॉल्व्ह करण्याआधी त्याचे आन्सरचे 2 पार्ट्स असतात. फर्स्टली तुम्हाला जो क्वेश्चन्स दिलेला आहे त्या क्वेश्चनला तुम्हाला केअरफुली समजणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्हाला क्वेश्चन हा पूर्णपणे समजणार तेव्हाच आपण ॲक्युरेट आन्सर त्या क्वेश्चनचा लिहू शकणार आहे. मग ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, आयसोस्केल. मग आयसोस्केल म्हणजे काय, आयसोस्केल ट्रायंगल. आयसोस्केल ट्रायंगल असा ट्रायंगल असतो ज्या ट्रायंगलच्या 2 साईड ह्या सेम असतात आणि एक साईड डिफरंट असते. ट्रायंगलच्या ह्या 3 साईड असतात, ह्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मग ट्रायंगलला ज्या 2 साईड आहे, सपोज ही 3 सेंटीमीटर, ही 3 सेंटीमीटर अँड ही 4 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजे 2 साईड ट्रायंगलच्या सेम असणार आहेत, तर तो आयसोस्केल ट्रायंगल असणार आहे. मग ह्या ठिकाणी आपल्याला अशाच प्रकारचा ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. म्हणजेच काय सांगितलंय आपल्याला, ड्रॉ अँड आयसोस्केल ट्रायंगल्स विथ बेस
विथ बेस 5 सेंटीमीटर। आता बेस काढायचं सांगितलेलं आहे, म्हणजे कोणतंही कन्स्ट्रक्शन आपण ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करणार आहे तर आपल्याला सगळ्यात आधी बेस ड्रॉ करावा लागतो। मग बेस किती दिलेला आहे आपल्याला 5 सेंटीमीटर, म्हणजे आपल्याला इथे बेस हा 5 सेंटीमीटरचा घ्यायचा आहे आणि अँड द अदर साईड 3.5 सेंटीमीटर ईच, म्हणजे अदर ज्या दोन साईड आहेत, आता एक साईड आपल्याला दिलेली आहे 5 सेंटीमीटर, म्हणजे अदर दोन साईड असणार आहे ट्रायंगलला, तर ईच म्हटलेलं आहे म्हणजे प्रत्येक साईड कितीची आहे 3.5 सेंटीमीटरची आहे। मग इथे मी तुम्हाला रफ डायग्राम ड्रॉ करून देते, म्हणजे तुम्हाला जे ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे आपल्याला ते इझी जाणार आहे। आता ह्या ट्रायंगल आपल्याला लिहायचं आहे तर ह्याला आपण रँडमली कोणतेही नाव दिले तरी चालेल। इथे आपण PQR घेणार आहे। मग बघा इथे आपल्याला बेस सांगितलेला आहे 5 सेंटीमीटर, म्हणून मी इथे लिहिणार आहे 5 सेंटीमीटर। बेस म्हणजे काय, सगळ्यात खालची आपली साईड असते ट्रायंगलची ती बेस असते। नेक्स्ट आपल्याला अदर साईड सांगितलेले आहे 3.5 सेंटीमीटर, अदर साईड म्हणजे उरलेल्या ज्या पण काही दोन साईड आहेत त्या 3.5 सेंटीमीटर ईच आहेत। मग ह्या प्रकारे आता हा ट्रायंगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे। सेम प्रोसेस आपल्याला अप्लाय करायची आहे जशी आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये अप्लाय केली होती। मग आपल्याला सगळ्यात आधी आपण इथे बेस ड्रॉ करणार आहे। क्यू पॉईंट आपल्याला 5.5 सेंटीमीटरचा ड्रॉ करायची आहे, एक अशी लाईन आर पर्यंत 5 सेंटीमीटर। नेक्स्ट आपल्याला चॉपमध्ये म्हणजे आपल्या कंपासमध्ये आपल्याला डिस्टन्स घ्यायचा आहे 3.5, कंपासमध्ये 3.5 डिस्टन्स घेतल्यानंतर एक आपल्याला आर कशी ड्रॉ करून घ्यायची आहे। नेक्स्ट परत इकडे तेच डिस्टन्स आहे म्हणून चेंज करायची आवश्यकता नाही, आर वरती ठेवून आपण इथे अशी एक लाईन ड्रॉ करणार आहे। जो पण आपल्याला पॉईंट मिळणार आहे तो पॉईंट आपण इथे क्यूला आणि आरला अटॅच करणार आहे। ठीक आहे, म्हणजे ह्या ठिकाणी आपला हा ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालेला आहे। अशा प्रकारे हा आपला आयसोस्केल ट्रायंगल कंप्लीट झालेला आहे। ओके, तर बघा नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण 3rd नंबर। ड्रॉ अँड इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साईड 6.5 सेंटीमीटर। आता ह्या आपल्याला क्वेश्चनमध्ये एकच मेजरमेंट दिलेला आहे, पण ह्या ठिकाणी आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल सांगितलेलं आहे। मग इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय बघा, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे इक्वल साईड असणारा ट्रायंगल, म्हणजे सेम साईड ज्या तिन्ही साईड असणार आहे ट्रायंगलच्या त्या सेम असणार आहे, त्यालाच आपण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणणार आहे। ओके, म्हणजे आपल्याला इथे रफ डायग्राम काढली नाही तरीही चालेल, पण आपण एकदा समजण्यासाठी मी तुम्हाला काढून दाखवते। बघा इथे पण 6.5 सेंटीमीटर 6.5 सेंटीमीटर 6.5 सेंटीमीटर कोणतीही डायग्राम असेल ABC। ओके, मग अशा प्रकारे आपल्याला 6.5 सेंटीमीटरची इथे अँगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे, म्हणजेच तो इक्विलॅटरल ट्रायंगल होणार आहे। मग सेम ॲज इट इज प्रोसेस आहे, आपण इथे 6.5 सेंटीमीटरचे इथे डिस्टन्स घेणार आहे स्केलमध्ये आणि अशी लाईन ड्रॉ करणार आहे। नंतर आपण परत आपल्या कंपासमध्ये 6.5 सेंटीमीटर घेणार आहे आणि अशी एक लाईन ड्रॉ करणार आहे आर्क, आणि ह्या C वरून पण आपण अशी एक आर्क ड्रॉ करणार आहे। जो पॉईंट आपल्याला मिळणार आहे तो पॉईंट आपण इथे अटॅच करणार आहे। या ठिकाणी आपल्याला हा अँगल इक्विलॅटरल ट्रायंगल कंप्लीट झालेला आहे। ओके, इक्विलॅटरल म्हणजे काय, 6.5 सेंटीमीटर दिलेला आहे तुम्हाला, तिन्ही साईड सेम असणार आहेत, त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतात। आणि आयसोस्केल ट्रायंगल आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं, आधीच्या क्वेश्चनमध्ये, तर आयसोस्केल म्हणजे दोन साईड सेम असणारा ट्रायंगल आणि इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे त्याच्या सगळ्या तिन्ही बाजू कशा असतात, सेम असतात, त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतात। मग अशा प्रकारे आता हा क्वेश्चन आपला कंप्लीट झालेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, क्वेश्चन नंबर 4। बघा यामध्ये आपल्याला सांगितले आहे चूज द लेन्थ ऑफ द साइड्स युअर सेल्फ म्हणजे तुम्हाला लेन्थच्या ज्या साईड आहेत त्या तुमच्या स्वतः निवडायच्या आहे, जितक्या सेंटीमीटर तुम्हाला घ्यायच्या आहे तितक्या। नंतर ड्रॉ 1 इक्विलॅटरल 1 आयसोस्केल्स अँड 1 स्केलेन ट्रायंगल, म्हणजे तुम्हाला तुमच्या मेजरमेंटनुसार तुम्हाला 1 इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे, एक आयसोस्केल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे आणि एक स्केलेन ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे। म्हणजे आता बघा इक्विलॅटरल ट्रायंगल जसं मी आता तुम्हाला मागच्याच क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, त्याच्यात ज्या साईड्स असतात ऑल साईड आर इक्वल, सगळ्या साईड कशा असतात इक्वल असतात। आता ह्याच्या जे नाव आहे इक्विलॅटरल, बघा इक्वल अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता।
आता इथे बघा आयसो स्केल सांगितलेला आहे. आयसो म्हणजे काय? आयसो म्हणजे दोन आणि आयसो स्केल्स दोन बाजू सारख्या असणाऱ्या, दोन साइड सेम असणाऱ्या म्हणजे आयसो स्केल. आता इथे स्केलेन सांगितलेलं आहे. स्केलेन म्हणजे काय की त्या ट्रायंगलच्या ज्या ऑल साइड आहेत, 3 साइड आहेत त्या डिफरंट असणार आहेत, तिन्ही वेगवेगळ्या असणार आहेत. मग चला आता वन बाय वन आपण सॉल्व करूया. आपण इक्विलॅटरल ट्रायंगल सॉल्व करूया. इक्विलॅटरल म्हणजे काय? सेम डिस्टन्स असणार आहे तिन्ही साइड. मग रँडमली आपण कोणतंही एखादं मेजरमेंट घेणार आहे. मी 4 सेंटीमीटरचं मेजरमेंट घेते आणि इथे एक लाईन ड्रॉ करून घेते 4 सेंटीमीटर. नेक्स्ट मी 4 सेंटीमीटर मेजरमेंट घेणार आहे कंपासमध्ये आणि इथे एक आर्क अशी ड्रॉ करणार आहे आणि परत इकडे एक आर्क ड्रॉ करणार आहे 4 सेंटीमीटरची आणि ही अटॅच करणार आहे. आता ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सेम प्रोसेस सांगितलेली आहे, फक्त क्वेश्चन थोडे डिफरंटली आपल्याला विचारलेले आहे, पण प्रोसेस सगळ्या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये सेम येणार आहे. मग ह्याला मी रँडमली PQR कोणतेही नाव देणार आहे. PQR आणि किती मेजर घेतलेला होता आपण? 4 सेंटीमीटर ईच. कारण आपल्याला काय काढायचा होता? आपल्याला काढायचा होता इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल आपण हा ड्रॉ केलेला आहे. नेक्स्ट आपल्याला सांगितलेला आहे आयसोस्केल ट्रायंगल. मग आयसोस्केल म्हणजे काय? दोन साइड ह्या सेम असणार आहेत. मग जो बेस आहे हा बेस मी डिफरंट घेणार आहे. बेस आपण घेणार आहे 3 सेंटीमीटर. सपोज आपण बेस इथे 3 सेंटीमीटर घेतला तर आपल्याला ह्या ज्या राहिलेल्या रिमेनिंग 2 साइड्स आहे, 2 साइड्स ह्या आयसोस्केल आहेत म्हणजेच काय? सेम घ्यायचे आहे. म्हणजे मी इथे 5 आणि इथे 5चं डिस्टन्स घेऊन अशी एक आर्क घेणार आहे माझ्या कंपासमध्ये. मग कंपासमध्ये मी 5चं डिस्टन्स घेणार आहे. इथे ठेवायचं तुमचं चॉक आणि इथे 5चं डिस्टन्स इथे घ्यायचं आहे आणि परत इथे ठेवायचं चॉक आणि इथे पण असं एक 5चं डिस्टन्स येणार आहे आणि हे तुम्हाला जॉईन करायचे आहे. रँडमली याला कोणतंही XYZ असं नाव देणार आहे आपण आणि इथे 5 सेंटीमीटर घेणार आहे मी आणि इथे 5 सेंटीमीटर. हे जे मेजर मी घेतलेले आहे, हे मेजर मी जे घेतलेले आहे असेच तुम्ही पण घेतले पाहिजे असं नाही आहे. तुम्ही तुमच्या मताने कोणतेही मेजर घेऊ शकता, परंतु तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की आयसोस्केल आहे ना, मग त्याच्या 2 साइड ह्या सेमच असल्या पाहिजे आणि एक साइड ही डिफरंट यायला असली पाहिजे. ओके, म्हणजे हा आपला ट्रायंगल कोणता झालेला आहे? आयसोस्केल ट्रायंगल. आयसोस्केल ट्रायंगल. नेक्स्ट आपल्याला सांगितलेले आहे स्केलेन ट्रायंगल. स्केलेन ट्रायंगलमध्ये आपल्याला काय करायचं आहे? ऑल साइड आर डिफरंट. म्हणजे ट्रायंगलमध्ये जितक्या पण साइड आपण घेणार आहेत त्या पूर्ण आपल्याला डिफरंट घ्यायच्या आहे. मग सपोज आपण इथे घेणार आहे 3.2. आता आपण पॉईंटमध्ये पण करून बघूया. इथे 3.2 मी एकदम सेंटीमीटर घेतलेला आहे. नेक्स्ट आपण इथे घेणार आहे 4.1. म्हणजे 4.1 आपल्याला इथे कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि इथे कशी आर्क ओढायची आहे. ओके, म्हणजे इथे मी 4.2 असं सेंटीमीटर घेतलेला आहे. 4.2 मध्ये आपण इथे एक आर्क ओढली. नेक्स्ट आपल्याला हे पण डिफरंट घ्यायचं आहे. म्हणजे आपण इथे घेणार आहे 5.3. मग इथे मी 5.3 घेतल्यानंतर इकडनं मी अशी एक आर्क ओढून घेणार आहे याच्यावरती. मग हे असे पॉईंट मी अटॅच करून घेणार आहे. ह्या प्रकारे ABC आपण ह्याला नाव देणार आहे. तुम्ही तुमच्या मताने कोणतीही नाव याला ड्रॉ केले तरीही चालेल. तर अशा प्रकारे आता आपला हा स्केलेन ट्रायंगल ड्रॉ झालेला आहे. ओके, मग असे डिफरंट मेजरमेंट्स घ्यायचे आहे आणि तुम्हाला ड्रॉ करायचे आहे अँगल्स. ठीक आहे, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इक्विलॅटरल म्हणजे तिन्ही साईड ज्या आहे ट्रायंगलच्या सेम असणार आहे. आयसोस्केल म्हणजे ट्रायंगलच्या 2 साइड ह्या सेम असणार आहे आणि स्केलेन ट्रायंगल म्हणजे तिन्ही साइड काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पण आणि मेजर तुम्ही रँडमली कोणतेही मेजर घेतले तरीही चालेल. तर आता अशा प्रकारे आता हा प्रॅक्टिस सेट आपला इथे कंप्लीट होतोय. आता जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल किंवा आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत पोहोचणार. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसणार तर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.